नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा। तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आज होईल आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा। आणि आज तर आम्ही गुढी नाही उभारत, कारण आमच्याकडे टाक नाहीयेत, म्हणजे मेन आमचे जे कुलदैवत आहे ते आमच्याकडे नाहीयेत, त्याच्यामुळे आम्ही गुढी नाही उभारत। आणि बघू, जर कधी आपल्या घरी जर म्हणजे टाक वगैरे आणले, जर कुलदैवत वगैरे जर इकडे आले तर मी नक्की गुढी उभारेल त्या वर्षापासून, पण आता आम्ही गुढी नाही उभारत। पण हो, मी घरामध्ये आपला वरण भाताचा, त्याच्यानंतर श्रीखंड पुरी या सगळ्या गोष्टींचं बनवून, म्हणजे स्वामी समर्थ आहेत, गणपती बाप्पा आहे, महालक्ष्मीची मूर्ती आहे घरामध्ये, माझे जे देव आहेत घरामध्ये त्यांना मी नैवेद्य दाखवत असते। लास्ट इयर पण आपण असंच केलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही असंच करणार आहोत। सकाळपासून काय नाही, घरामध्ये होती मी, सगळीकडे गुढी उभारतात ते बघत होती, बाजूच्या घरी पण गुढी उभारली आहे, ती पण जाऊन बघून आली। मग संध्याकाळी म्हटलं आता थोडं तयारी वगैरे करते। विशाल पण येण्याची वेळ झाली होती आणि विशालला अजिबात सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी नाही, परवा पण सुट्टी नाहीये, विशालला सुट्टीच नाही भेटत आहे, सण असून पण सुट्टी नाही दिली विशालला। तुला ना तुझ्या शाळेला सुट्टीच असेल। तर अशा प्रकारे चालू आहे आमचं। आणि हो, 2 दिवस व्हिडिओ नव्हते, त्याचं कारण मी खरं सांगू, नवीन वर्ष होतं, मग मी घराची साफसफाई केली, डीप क्लिनिंग असते माझ्या घराची, त्यामुळे मला व्हिडिओ आणि शूट कसं करणार, कारण कामच एवढं होतं, तर मला शूट करायचं काय, मला माझं स्वतःच येणं होश नाही राहिला कामामध्ये, एवढं जास्त कामं होते घरामध्ये। आणि डीप क्लिनिंग म्हणजे कसं माहितीये का, ह्या ज्या तुम्हाला टाईल्स दिसतात ना, ह्या ज्या टाईल्स आहेत ना, ह्या फक्त ना झाडून आणि पुसून नाही होत, मला ह्या धुवाव्या लागतात अक्षरशः। म्हणजे आपली तारीची जी घसणी असते ना, तिने घासून ह्या टाईल्स मला धुवाव्या लागतात। मग पूर्ण घर धुवायचं, त्याच्यानंतर मग सगळं आवरलं, सगळं मग सोफापासून सगळं स्वच्छ करून घेतलं, घर एकदम क्लीन झालं। आणि मग आज थोडं मला सकाळी थोडं रिलॅक्स भेटलं फक्त, तर असं आहे, त्याच्यामुळे 2 दिवस व्हिडिओ नव्हते। खरं तर म्हटलं आज व्हिडिओची सुरुवात करते। आता असं प्रसन्न वाटतंय, घर साफसफाई, बाहेर मस्त गुढीपाडव्याचा सण साजरा होतोय आणि खरंच खूप छान वाटतंय। चला मग स्वयंपाकाची सुरुवात करते आणि दाखवते तुम्हाला पण। तर पाडव्यानिमित्त मी साडी नेसलेली आहे, येलो कलर मध्ये साडी आहे, तुम्ही बघू शकता। तर आता सणसूद आहे, मग साडी नेसावी लागते आणि आपण स्वतः तयार झालं त्याच्यानंतर आजूबाजूचं वातावरण पण तसंच होऊन जातं, मग हा बाबा सण आहे म्हणून आपला असं वाटतं, म्हणून मग म्हटलं ड्रेस न घालता साडी नेसते, चालेल, छान वाटतं। तोरण लावतात आणि आमचा बल्ब इथला लाईट खराब झालीये, लाईट आमची खराब झाली इथली। वरण भाताचं कुकर इकडे लावून घेतलंय, आता वरण भात आणि प्लस बटाटे पण उकडायला टाकले त्याच्यामध्येच, ती मी एकत्रच लावून घेते आणि इकडे कणिक भिजवून घेते आणि झटपट माझा असा स्वयंपाक असतो। फोडणी आहे खरं तर, कारण नैवेद्य आहे त्यामुळे कांदा लसूण वापरणार नाहीये असं। आणि बटाट्याची भाजी बनवायची विशालला आवडते, त्यामुळे इथं आमचा आरविश मस्ती चालू त्याची। आरविश हाय करा सर्वांना, आरविश काय काय बाय नाही, हाय कर, हाय पहिले हाय करायचं असतं, मग बाय करायचं कर, हाय कर, हाय करा सर्वांना, हाय कर। त्याला नवीन कपडे घातले होते, पण त्यांनी लगेच काढून टाकले, गरम होते बोलतो, असं बोलतो मम्मा नको मला नको बोलतो, असं चालू आहे। काका 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 काका, मम्मा मम्मा, बाबा बाबा, पप्पा पप्पा, पप्पा पप्पा, आरविश आरविश, बाबा बाबा, मम्मा मम्मा, मम्मा मम्मा, अच्छा। अजून काय, आरू आरू, आरू कुठे आहे रे, आरू कुठे, आरविश कुठे, आरविश तू आरविश आहे, चल तू आरविश नाहीये, आरू आमचं कुठे आहे फोटो मध्ये, आरू चल, नाही नाही तू चल, तू स्कूलला जाणार नाही बाबू, स्कूलला जा ना बाबू, नाही स्कूलला जायचं, शाळेत जाणार ना बाबू तू, नाही ना शाळेत पण नाही जाणार,
स्कूलला? नाही ना, नाही बाबू, जायचं स्कूलला. मंडळी स्वयंपाक माझा बनवून झाला. इकडे आहे भाजी, इकडे आहे भात आणि इकडे आहे डाळ. डाळीला वरतून पण तडका दिला मी आणि आता पुऱ्या करते. वाट्या खूप आहेत पण अशी ना किनारवाली नाहीये, किनारवाली वाटी नाहीये, ग्लासाला किनार आहे. तर मग त्यानेच पुऱ्या काढते. ठेवून दे बाबू ते माझे ते. आमच्या घरामध्ये पहिलं जेवण बनवल्यानंतर रोज यालाच जातं. याला गरम गरम वरण भात असो किंवा मग गरम गरम दूध भात असो असा हा खातो. तर विशालला मी पहिले सांगितलं त्याला द्या, कारण तो मी उभी आहे ना इथे किचन मध्ये, तो कधीचा पायाला टोच मारतोय की मला दे पहिले. नैवेद्य घे खाऊन चल बेटा. बघा तुम्ही बघू शकता, त्याला पहिले सर्वात आधी त्याला जेवण लागतं ना बेटा. मिठू ए मिठू खा चल, मम्मा गरम गरम खाऊन घे चला. आणि इकडे नैवेद्य तयार केलाय, तो पण दाखवते आता. विशाल नैवेद्य दाखवत आहे. अगरबत्तीच्या इथे हा तिथे ठेवा, समोर जागा आहे ना. आणि आता बाकीच्या पुऱ्या पण करून घेते. आणि भजी नाही, विशाल बोलतात नको भजी काढू, तेलकट होऊन जाईल खूप जास्त. एक तर पुरी पण आहे आणि मग भजी पापड. आणि आताच लास्ट वीकमध्येच खाल्लं होतं, त्यामुळे आता खायची इच्छा नाही बिलकुल भजी वगैरे. तर असा छोटासा सिंपलचा स्वयंपाक केलेला आहे झटपट. आणि आरविशला आता पहिले वाढून देते, त्याला भूक लागली आहे खूप जास्त. तर त्याला पहिले वाढून देते, नंतर आम्ही जेवायला घेऊ. तर विशालला जेवण वाढून देते. आणि हे पापड जे आहेत हे साबुदाण्याचे पापड आहेत. आणि मला हे समीक्षा ताईंनी दिलेले आहेत. तर आज फ्राय केले मी. वेफर्स पण होते, वेफर्स लगेच संपून गेले पहिल्याच दिवशी. आणि आता हे जे पापड आहेत, आज उडदाचे पापड नाही फ्राय केले, हेच पापड फ्राय केले. कारण कसं आहे, विशाल ऑफिसला असतं, मग संध्याकाळच्या वेळेलाच त्यांना असं खायला भेटतं. दुपारी जर मी फ्राय केलं तर मी असते, आरविश असतं, विरू असतो, आम्ही खात असतो. पण मग विशालला भेटत नाही खायला, म्हणून मग मी विशालसाठी आता हे पापड फ्राय केले. उडदाचे पापड आहेत पण नाही केले. तर इकडे असं छानसं ताट तयार आहे. वटाणे बटाट्याची भाजी, इकडे आहे पुरी, इकडे आहे श्रीखंड, इकडे आहे डाळ आणि पापड. तर तुम्ही पण या सर्वजण जेवायला. मंडळी जेवण वगैरे करून झालं, चेंज केलं मी, कारण खूप थकले होते आणि खरंच खूप थकायला होते, कारण कंटिन्यू 2 दिवस मी घरातलं आवरतच होती त्यामुळे. आणि विशाल खाली गेलेत, काही सामान आणायचं होतं त्या आणण्यासाठी. तर उद्या आता प्रकट दिवस आहे आणि परत अजून ईद पण आहे.
तर मग बघू कसं सेलिब्रेशन करता येईल ते प्रयत्न करू. आणि बघू मठात जर जाणं झालं तर ठीक आहे, नाहीतर मग घरीच सर्वसाधारणपणे साजरा करण्याचा प्रयत्न करेल. आणि अरविश टी व्ही बघतोय म्हणून माझं लक्ष सारखं तिकडेच जातं आहे आणि खुर्चीवरती उभं राहून टी व्ही बघतोय खरं तर, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष जातं आहे सारखं असं. तर मग मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.